ॲडव्होकेट उदयसिंहजी पाटील दादा. भक्तीच्या ऐलतीराचं नेतृत्व आणि शक्तीच्या पैलतीराचं नेतृत्व म्हणजे उदयसिंह पाटील दादा. मातीत धुमसणाऱ्या तेजोमय रक्तीला कुमकुम करंडकाचा दगदत्ता इतिहास हातात घेऊन जीवाला पेटवणारं नेतृत्व म्हणजेच उदयसिंह पाटील दादा. पोलादीच्या तळातल्या जीवाला जागवणारं आणि पोलादीच्या तळातल्या जीवाला पेटवणारं नेतृत्व म्हणजे उदयसिंह पाटील दादा. माननीय श्रीमान ॲडव्होकेट उदयसिंहजी पाटील दादा आपलं मनोगत व्यक्त करतात. आज या ठिकाणी दादांच्या उपस्थितीमध्ये जो हा पक्षप्रवेशाचा सोहळा आणि कार्यकर्त्यांचा जो मेळावा या ठिकाणी पार पडतोय, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांच्या हस्ते आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये माझा पक्षप्रवेश झाला ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री सन्माननीय मकरंदाबा पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्तीचे सन्माननीय चेअरमन आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय नितीन काका, व्यासपीठावर उपस्थित असलेले फलटणचे आमदार सन्माननीय सचिन पाटील साहेब, व्यासपीठावरील उपस्थित सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सन्माननीय अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, आमचे मित्र विजयसिंह यादव, व्यासपीठावर अनेक जणांची नावं घेण्यासाठी कार्याध्यक्ष देसाई साहेब, व्यासपीठावर नावं घेण्यासारखे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत. पण वेळेअभावी मी सर्वांची व्यासपीठाची या ठिकाणी क्षमा मागून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, या संघटनेवरती काकांवरती किंबहुना काकांच्या पश्चामध्ये या संघटनेवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, तरुण युवक मित्र, बंधू आणि भगिनींनो, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, सर्व या ठिकाणी उपस्थित बंधूंचं या ठिकाणी मी स्वागत करतो. मित्रो, हा पक्षप्रवेशाचा सोहळा या ठिकाणी आता पार पडतोय, पण हा निर्णय घेणं हे एवढं सोपं नव्हतं. कारण ज्या पद्धतीनं या ठिकाणी गेली 60-65 वर्ष ज्या पुरोगामी विचारसरणीचा सातत्यानं आपण या ठिकाणी पुरस्कार करत आलो, ती विचारसरणी अबाधित ठेवत काकांचे विचार, कार्यकर्त्यांची तळमळ आणि समाजामध्ये असणारी या संघटनेची प्रतिष्ठा ही अबाधित ठेवणं त्यावेळी माझ्यावरती ती जबाबदारी होती, एक कार्यकर्ता म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून. त्यामुळे हा निर्णय घेणं एवढं सोपं नव्हतं. या निर्णयाची प्रक्रिया ही त्यावेळी नितीन काका आमच्यामध्ये ज्यावेळी चालू होती, त्यावेळी चव्हाण साहेबांच्या प्रदर्शनाचा हा कालावधी होता. याच ग्राउंडवरती माझी आणि काकांची प्राथमिक त्या ठिकाणी बोलणी दादा या ठिकाणी झालती. ते म्हणले आता परिस्थिती बदलतीये, बदलत्या परिस्थितीमध्ये तुम्हाला सुद्धा आता निर्णय घेऊन समाजाला पुढे घेऊन जाणं हे तुमचं काम आहे. ही जबाबदारी, तुमची नैतिक जबाबदारी ही तुमची आहे. कारण ही संघटना टिकवणं, कारण ज्या माणसांनी ही संघटना वाडीतोडीमध्ये फिरून बांधली, त्यांचे कष्ट हे वाया न जाऊन देण्यासाठी तुम्हाला आता काम करावं लागणार आहे. त्यासाठी काही तुम्हाला निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक जणांशी ज्यामध्ये चर्चा झाली, कार्यकर्त्यांबरोबर कार्यकर्त्यांचा दबाव होता की आपल्याला या ठिकाणी जर का विकास कामं करायची असतील आणि संघटनेतल्या कार्यकर्त्याला जर का गावापर्यंत आपल्याला संरक्षण प्राप्त करून द्यायचं असेल तर आपल्याला सक्षम नेतृत्व आता
नेतृत्वाबरोबर काम करणं, त्यांच्या पार्टीमध्ये काम करणं ही काळाची गरज आहे आणि ती जबाबदारी तुमची आहे. तुम्ही त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. यामध्ये बऱ्याच कालावधी ओलांडला. 3 मार्चला ज्यावेळी दादांची आमची बैठक झाली त्यावेळी या सर्व गोष्टींचा उहापोह झाला. उहापोह होत असताना मी दादांच्या समोर एवढीच भूमिका मांडली की दादा, मी तुम्हाला काही मागण्यापेक्षा माझी प्रामाणिक इच्छा आहे की काकांनी या 50-60 वर्ष त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये या कराड तालुक्यामध्ये जे काम उभं केलं त्या कामाला तुम्हाला संरक्षण देणं, त्या संघटनेचं पालकत्व घेणं ही आमची नितांत गरज आहे. ही आग्रहाची मागणी तुमच्याकडे असणार आहे. कारण म्हणलं काकांबरोबर तुम्हीही विधानसभेमध्ये काम केलंय, MSC बँकेमध्ये काम केलंय. काकांनी कोणत्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये काम केलं हे 99ला तुम्ही पालकमंत्री असताना जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहिलेलं आहे. आणि ती भूमिका आज काकांनी या संघटनेचं पालकत्व केलं. या प्रस्थापनाबरोबर संघर्ष करत असताना या सरंजामशाही प्रवृत्तींना सत्तेच्या बाहेर ठेवणं हे काकाने चव्हाण साहेब असतील किंवा किसनवीर आबा असतील यांच्यापासून ही परंपरा त्यांनी स्वीकारली. आणि नंतर ही 2 महान व्यक्ती गेल्यानंतर मग काका असतील, तात्या असतील यांनी एकत्रितरित्या जिल्ह्यामध्ये काम चालू केलं आणि या जिल्ह्याची ही घडी अबाधित ठेवण्याचं काम करत या समाजाला त्या ठिकाणी न्याय, प्रतिष्ठा आणि प्राप्त करून देण्याचं काम ह्या दोन्ही नेत्यांनी त्या काळामध्ये केलं. आज दुर्दैवाने दोन्ही नेते हयात नाहीयेत, पण जे ऋणानुबंध तयार झाले तात्यांच्या घराचे आणि काकांच्या घरांचे जे ऋणानुबंध तयार झाले ते आज तारखेअखेर जरी आमचे प्रवाह वेगवेगळे होते राजकीय दृष्ट्या तरी सुद्धा आम्ही वैचारिक दृष्ट्या त्यावेळी सुद्धा एकत्रच होतो. आणि सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये सातत्यानं त्या ठिकाणी आम्ही एकत्र होतो. सुखामध्ये कमी पण दुःखामध्ये त्या ठिकाणी दादा सातत्यानं जी माणसं या कुटुंबाबरोबर उभारली त्यामध्ये तात्यांचं एक नाव घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या काळामध्ये जी परिस्थिती होती म्हणजे आठवण होऊ नये पण या प्रसंगी त्याची आठवण होते. एक मनामध्ये गलबलून येतं की तो काळ की ज्या काळामध्ये संघटनाही अडचणीत होती आणि संघटनेचे प्रमुख नेते कौटुंबिकदृष्ट्या अडचणीत आणण्याचं काम या सरंजामशाही प्रवृत्तीच्या लोकांनी केलं. आणि त्यावेळी तात्या सातत्यानं काकांबरोबर सातत्यानं खंबीरपणे उभारले ते हे आवर्जून या ठिकाणी सांगणं काळाची गरज. कारण त्यावेळी फार मोजकी लोक यावेळी त्या प्रसंगामध्ये बरोबर होती. कारण त्यावेळी जी परिस्थिती होती ती फार विषम होती. पण संघटनेच्या ताकदीवरती त्या सर्व प्रसंगाला आम्ही सामोरं गेलो आणि त्यातून आपण आपली व्यवस्थित या ठिकाणी आपण त्यातून बाहेर पडलो आणि पुन्हा एकदा या कराड तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संघटनेच्या माध्यमातून आपण काम चालू केलं. ताता काकांनी 35 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करताना या मतदारसंघाची ओळख काकांनी बनवून दिली. पूर्वी या मतदारसंघामध्ये प्यायच्या पाण्याची अडचण होती. या ठिकाणी भाषणामध्ये अनेक वेळा काकांचा उल्लेख असायचा की प्रत्येक गावामध्ये प्यायच्या पाण्याचं एवढं दुर्भिक्ष होतं की उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी नारूसारखे आजार व्हायचे. माणसं पाणी प्यायला मागत नव्हती. पाहुणा आला तर पाणी कसं द्यायचं म्हणून गरम चहा दिला जायचा कारण नारू झाला तर पाहुण्याची अडचण होईल. ती परिस्थिती काकांनी त्यांच्या कालावधीमध्ये 35 वर्षाच्या कालावधीमध्ये फिरून संघटना बांधत ही विकास कामं करत गेले. जी गावं नकाशावर नसती ती गावं रस्त्यानं जोडून नकाशावर आणली. ज्या गावांना लाईट नव्हती त्या गावांना लाईट, रस्ते, पाणी, शाळा, आरोग्याच्या सुविधा, शेतीला पाणी या सर्व सुविधा काकांनी त्या काळामध्ये फिरून संघटना बांधत ही पूर्ण करत नेली. आज जी परिस्थिती आपण पाहतोय ना, आज तुम्ही असाल किंवा मी असेल, आज कुठल्याही गावामध्ये जायला अडचण नाहीये. कोणत्याही वस्तीवरती जायला आपण गेलो तरी त्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी मिळतंय.
आरोग्याची सुविधा शासनाच्या माध्यमातून काकांनी उभी करून दिली. प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये PSC सेंटर आहे आणि विशेषतः काका डोंगरी म्हणून दादा उंडाळे जिल्हा परिषदमध्ये एक RH आणि त्यावेळी एक PSC होती. पण ज्यावेळी मला लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदचा सदस्य म्हणून ज्यावेळी लोकांनी निवडून दिलं त्यावेळी तिथं आणखीन 2 PSC सेंटर आम्ही उभी करू शकलो. ही अचिव्हमेंट संघटनेच्या माध्यमातून आपल्याला झालेली आहे. पण 14 नंतर या संघटनेची जी ताकद होती विकास काम करण्यासाठी ती ताकद आपल्यातून कमी झाली. त्यामुळे आपली अडचण काही ठिकाणी होऊ लागली. कारण काका 14ला अपक्ष म्हणून राहिले, 19ला सुद्धा आपण अपक्ष म्हणून या ठिकाणी काम करू लागलो. मधल्या काही कालावधीमध्ये आपण या ठिकाणी सत्तेबरोबर काम करण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी सुद्धा आपण विरोधी पक्षामध्येच होतो. पण आज जी परिस्थिती आपण बघतोय ती बदलण्यासाठी आज आपल्याला हा निर्णय, ही काळाची गरज बनली, ही तुमची आमची नैतिकता बनली. दादा आज 14 वर्ष या ठिकाणी संघटनेतला कार्यकर्ता हा भरडला गेलाय. त्याला गुलाम करण्यासाठी, मानसिक सामाजिक आणि आर्थिक गुलाम करण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतायत. आता मगाशी ज्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, या सर्व संस्था काकांच्या पश्चात सुद्धा या सर्व सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती आज या कराड तालुक्यामध्ये आम्ही टिकवून धरलेले आहेत. ही खरं या कार्यकर्त्यांची शाबासकी देण्यासारखी गोष्ट आहे. कारण मी फार त्यावेळी नौका होतो. ठीक आहे, 96 पासून मी या प्रक्रियेमध्ये काम करत होतो, पण सहकारी संस्थांमध्ये जनरल निवडणुका किंवा जनरल राजकारणामध्ये मी कधीही सहभागी नव्हतो. मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य झालो ते 17 साली झालो आणि त्यानंतर खरी राजकीय कारकीर्द त्यापासून माझी सुरू झाली. राजकीय निर्णय त्या कालावधीमध्ये होऊ लागले, पण 2-3 वर्षामध्येच काका आपल्यातून निघून गेले. पण तरी सुद्धा तुम्ही आम्ही या सर्व संघर्षामध्ये एकत्रित राहूत. एका दुसरा पराभव आपल्याला स्वीकारावा लागला, पण त्यावेळी सुद्धा आपली लढत ही सत्तेबरोबर होती. आपल्या काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी सत्तेच्या दबावापुढे झुकावं लागलं आणि त्यावेळी आपल्याला तो निसटता पराभव स्वीकारावा लागला. तरी सुद्धा दादा आम्ही कुठेही खचून गेलो नाही. पुन्हा एकदा जोमानं ही संघटना बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही करत गेलो. संस्था आजही अडचणीतली आमची सगळ्यात मोठी खंत आम्हाला होती की आम्ही रयत कारखान्याची आमची मोठी खंत होती की कारखाना अडचणीत होता. आर्थिकदृष्ट्या फार मोठा त्याच्यावरती बोजा निर्माण झाला. तो लिलाव होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. म्हणून या ठिकाणी काकांनी एक निर्णय घेणं भाग पडलं काकांना की आपण जेवीमध्ये भागीदारी तत्वावरती हा कारखाना आपण पुन्हा एकदा चालू केला आणि आज तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं दादा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो, भला आम्ही भागीदारी तत्वावरती त्या कारखान्यामध्ये काम करत असू, पण तो आज कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा राहिला. त्याचा लिलाव झाला नाही. कुठलाही भांडवलदार त्या ठिकाणी आम्ही येऊन दिलेला नाही. कुठलाही सरंजाम आम्ही त्या ठिकाणी येऊन दिलेला नाही. आम्ही तो आजही या सभासदांच्या मालकीचा आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तो अबाधित राहिला. मला खात्री आहे की भविष्यामध्ये हा कारखाना सभासदांच्या मालकीचाच राहणार आहे. आज या परिसरातल्या सर्व साखर कारखानदारांबरोबर त्याचा दर आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि गेली सलग 4 वर्ष आम्हाला त्यामध्ये यश मिळालेलं आहे. तशीच कोयना दूध संघ असेल, मार्केट कमिटी असेल, कराड खरेदी विक्री संघ असेल, कोयना बँक असेल, शामराव पाटील पतसंस्था असेल किंवा रयत वस्त्रोद्योग असेल किंवा कोयना वाहतूक संस्था असेल, या सर्व संस्था आजही नफ्यामध्ये चाललेल्या आहेत. पण भविष्यामध्ये दादा आम्हाला रयत बायोशुगर सारखा एक संस्था त्या काळामध्ये आम्ही उभारणी तिची केली. तिचं भागभांडवल आम्ही गोळा केलंय, पण शासनाची धोरणं बदलल्यामुळं आम्हाला तो प्लांट काही चालू करता आला नाही. पण भविष्यामध्ये त्या संस्थेच्या बॉयलर्समध्ये चेंज करून आपल्याला नवीन काही उभं करता येणं शक्य आहे का, याच्यासाठी तुमच्याकडनं मार्गदर्शन होणं ही आम्हाला अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण इथल्या लोकांची काम करण्याची जी क्रयशक्ती आहे
ती क्रयशक्ती काकांनी फार जागृत केली आणि त्या क्रयशक्तीच्या जोरावरती त्यांनी या सर्व प्रक्रियेमध्ये या सामान्य माणसाला सत्तेच्या केंद्रस्थानामध्ये नेण्याचा प्रयत्न केला. दादा, आज आमच्या अनेक या ठिकाणी काकांनी या देशातला पहिला नदीजोड प्रकल्प केला. वारणेचं पाणी वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून वाकुर्डे गावातून पाझर तलावातून बोगदा काढला आणि त्या बोगद्यातून हे पाणी दक्षिण मान खोऱ्यामध्ये आणलं. आज त्या योजनेचं नवीन सर्वे चाललाय. या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून जी वंचित गावं राहिली आहेत त्या गावांना या ठिकाणी पाणी देण्याचा प्रस्ताव शासनानं सर्वे चालू केलेला आहे. त्या सर्वे पूर्ण झाल्यानंतर दादा तुमची खरंच गरज आम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे, कारण त्या योजनेला जो निधी मिळणार आहे तो तुमच्याच माध्यमातून तो निधी आम्हाला मिळणार आहे. ही आमची प्राथमिक गरज आहे. आणि वाकुर्डे योजना ही काकांनी जी 2200 हेक्टरचं जे पाणी आहे हे पाणी त्या काळामध्ये काकांनी अत्यंत कौशल्यानं या ठिकाणी मिळवून आणलेलं आहे. पण आज या ठिकाणी त्याची जी 4-5 आवर्तन आहेत ही आवर्तनं अनियमित आहे. ही जर का आवर्तनं नियमित या ठिकाणी या विभागामध्ये येत गेली तर निश्चितपणानं तिथल्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. ही योजना आम्ही त्या काळामध्ये 81-19च्या कॅटेगरीमध्ये घालून घेतली आहे, पण आवर्तनामध्ये थोडाफार बदल करून या ठिकाणी आम्हाला ते पाणी नियमित मिळणं ही आमची प्रमुख मागणी असणार आहे. त्यानंतर दक्षिण मान खोऱ्यामध्ये काकांनी जवळजवळ 10 ते 12 पाझर तलाव त्या काळामध्ये उभे केले आणि त्या पाझर तलावाच्या माध्यमातून जवळजवळ 2.25 TMC पाणी हे पाझर तलावाच्या माध्यमातून उभे केले. पण ते विविध खात्यांच्या माध्यमातून उभे केले. कुठं मृदूसंधारणाच्या माध्यमातून आहे, कुठं लपाच्या माध्यमातून आहे, कुठे छोटे प्रकल्पाच्या माध्यमातून आहे. दादा, आमची मागणी अशी आहे की हे प्रकल्प एका छत्राखाली आणले तर या सर्व पाण्याचं व्यवस्थापन एका छत्राखाली होऊन त्या ठिकाणी जे 68 हेक्टरचं हे पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं आणि त्या भागातील सर्व जमीन ही सुजलाम सपलाम होईल. आजही त्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 82% हे बागायत क्षेत्र आहे, पण उर्वरित क्षेत्र हे सुद्धा आपण पाण्याखाली घेऊ शकतो. या सर्व प्रक्रियेमध्ये तुमची आम्हाला मदत लागणार आहे. हे पाझर तलाव गेली 25-30 वर्ष या ठिकाणी काम करतायत. या पाझर तलावांची दुरुस्ती किंवा त्याच्यासाठी बांधबंदिस्ती करण्यासाठी या ठिकाणी देखभाल करण्यासाठी काही निधींची आवश्यकता असणार आहे. असे प्रस्ताव आमच्या आता शासनाच्या दरबारी आहेत. त्या प्रस्तावांवरती आम्हाला थोडीशी तुमच्या माध्यमातून मदत होणं गरजेचं आहे. आज पाचवड काकांच्या संकल्पनेतून हायवेला एक पॅरलल पूल पाचवडवरती आपण कृष्णा नदीवरती या ठिकाणी काकांनी सुचवला तर त्याचं कामही चालू आहे. फक्त त्या ठिकाणी जे प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांची भूमी संपादन झाली त्यांचं 4 कोटीचा निधी त्या ठिकाणी देणं बाकी आहे. त्यामुळं काम पुढं सरकणं झालं. ते 4 कोटी जर का आपण या ठिकाणी त्या प्रकल्पग्रस्तांना किंवा भूमी संपादन झालेल्या शेतकऱ्यांना दिलं तर नजीकच्या कालावधीमध्ये तोही पूल या ठिकाणी मार्गी लागून जाईल. आमचे 2-3 नवीन प्रस्ताव आहेत की या ठिकाणी ओंडोशीचा पाझर तलाव आहे, नांदगाव पावरवाडीचा पाझर तलाव आहे, वानरवाडीचा पाझर तलाव आहे. या पाझर तलावांच्या काही शासकीय अडचणी आहेत किंवा निधींची त्या ठिकाणी कमतरता आहे. हे जर का 2-3 पाझर तलाव चांगल्या पद्धतीनं जर का या ठिकाणी तयार झाले तर निश्चितपणानं जवळजवळ त्या ठिकाणी प्रत्येक पाझर तलावाची कपॅसिटी 0.35 MCFT आहे. म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 750 एकर ते 1000 एकराचं पाणी या ठिकाणी आठमाही आम्हाला मिळू शकतं. बागायती क्षेत्र आमचं वाढू शकतं. आमच्या विहिरींना पाणी या ठिकाणी मिळू शकतं. असे आमचे अनेक प्रश्न आहेत हे विकासाचे आहेत की सामान्य माणसांची गरज भागवून त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक सुबत्ता यावी आणि या ठिकाणी उद्योगधंद्यांची वाढचाल म्हणजे या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवून या ठिकाणी कामगार नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात, उद्योगधंद्याची उपलब्ध व्हावी आणि रोजगाराची संधी निर्माण व्हावी ही आमची खरी सल्ला. माझी या ठिकाणी दादा आपल्याला विनंती आहे की आपण आमचे शहराचे काही प्रश्न आहेत. काकांनी त्या काळामध्ये
चव्हाणसाहेब मुख्यमंत्री ते त्यावेळी विजयराव पण त्या ठिकाणी होते. नगरपालिकेमध्ये एक मिटिंग घेतली होती की दत्त चौकाचं सुशोभीकरण करण, कारण त्या ठिकाणी झालं का छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा चांगल्या पद्धतीने उभारला आहे, पण बाजूला चौकामध्ये जे MSCBचं जाळं निर्माण झालं आहे, काकांची संकल्पना होती की ते MSCBचं तारांचं जे जाळं आहे ते अंडरग्राऊंड करून तो चौक अत्यंत सुशोभित करावा आणि त्या ठिकाणी, कारण ते कराडचं एक सेंटर प्लेस आहे. ही जर काही योजना आपण करू शकलो तर निश्चितपणानं कराडमध्ये एक चांगली आर्थिक प्रगती करण्यासाठी किंवा त्या विभागामध्ये सामान्य लोकांना या ठिकाणी काम करणं सोपं होऊ शकतं. अशा अनेक काम आहेत. आपल्याला यानंतर आम्ही ते निवेदन देऊच, पण भविष्यामध्ये आमची हीच मागणी आहे की आम्ही खाली ग्राउंडवरती काम करायला कुठेही कमी पडणार नाही, पण आमची जी विकासाची भूक आहे ती मात्र मकरंद आबा असतील, तुम्ही असाल किंवा नितीन काका असतील किंवा राष्ट्रवादीचे सर्व नेते मंडळी असतील, यांनी आम्हाला त्याच्यामध्ये साथ देणं ही आमची प्रामुख्याची मागणी असणार आहे. कारण ह्या मागणीवरती, कारण ह्याच गोष्टीवरती आम्ही समाजामध्ये जाऊन या संघटना वाढवू शकतो किंवा राष्ट्रवादी या ठिकाणी आम्ही नव्यानं पुन्हा एकदा या जिल्ह्यामध्ये रुजवू शकतो. कारण काकांनी आणि तात्यांनी या जिल्ह्यामध्ये अनेक प्रत्येक गावामध्ये या दोघांचा कार्यकर्ता आजही दादा आम्हाला पाहायला मिळतो. म्हणजे कधी कधी आम्हाला वाटतं की या लोकांनी त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही माणसं उभी कशी केली आणि यांना एका सूत्रामध्ये कसं बांधलं. त्या काळामध्ये आजच्या ज्या सुविधा आहेत, मोबाईल नव्हता, टेलिफोन नव्हते, पत्रव्यवहारावर चालायचं, निरोपावर चालायचं. आज निरोप पाठवला तर आज मानमधला माणूस सातारमध्ये यायला एक दिवस लागायचा, कारण त्यानं गावातनं चालत रस्त्यावर यायचं, रस्त्यावरनं गाडी पकडून तो टप्पा दर टप्पा करत या ठिकाणी सातारमध्ये पोचायचा. आणि अशा कालखंडामध्ये या दोघांनी या जिल्ह्यामध्ये ही संघटना उभी केली प्रत्येकानं, ही पुरोगामी विचारसरणीवर. या ठिकाणी बाकीचा कोणताही भेदभाव त्यांनी ठेवला नाही, फक्त विकासाची कामं आणि सामान्य माणसाला ताकद देऊन त्याला सत्तेच्या केंद्रस्थानी नेणं ही दोघांचीही त्या ठिकाणची त्यावेळची ही संकल्पना होती आणि चव्हाण साहेबापासून आजपर्यंत त्यांनी जपली. त्यामध्ये आबांनी त्यामध्ये फार मोठाची साथ त्यामध्ये केलेली होती आणि ती संघटना वाढत गेली. कारण दादा, सगळ्यात मोठा प्रश्न आमचा हाच होता की ज्या पद्धतीनं या संघटनेतला कार्यकर्ता काकांनी घडवला, आज ती जबाबदारी माझ्यावरती आहे. हा कार्यकर्ता सुरक्षित ठेवणं आणि तो पुरोगामी विचारसरणीवरती उभा करणं ही आमची नैतिक जबाबदारी. म्हणून प्रवेश करताना हीच मोठी जबाबदारी होती. निर्णय करताना हाच मोठा प्रश्न होता की जायचं तर कुणाकडे. कारण ज्या लोकांनी जातीवादी विचारसरणीला म्हणजे प्रतिगामी लोकांना कधीही थारा दिला नाही, सत्याचे अनेक आमिषं आली तरी सुद्धा ती कधीही तिने स्वीकारली नाहीत, कारण विचारसरणीला ते ठाम होते. मधल्या काळामध्ये दादा मलाही त्या ठिकाणी काही ठिकाणी माझ्यावरती या ठिकाणी अपेक्षा आलत्या, निरोप आलते, पण ही जबाबदारीचं ओझं फार मोठं होतं. कारण सामान्य माणसांनी काका गेल्यानंतर ज्या पद्धतीनं संघटनेवरती आणि माझ्यावरती प्रेम केलं, ती जबाबदारी जपणं ही माझी नैतिक जबाबदारी होती. म्हणून आज तुम्हा सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की दादा, तुम्ही आम्हाला सामाजिक, राजकीय आणि विकासाची ताकद द्या. निश्चितपणानं मी या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो की या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा ज्या पद्धतीचं पुरोगामी विचारसरणीचं वारं होतं ते या ठिकाणी व्हायल्याशिवाय राहणार नाही, एवढीच या ठिकाणी खात्री देतो आणि आपली सर्वांची या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.